नमस्कार. कधी विचार केलाय का की इंग्लंडमध्ये बोलली जाणारी इंग्रजी आणि महाराष्ट्रातली आपली मराठी या दोन अगदी वेगळ्या भाषांमध्ये काहीतरी साम्य असू शकतं? अहो, असू शकतं. आणि आज आपण काही म्हणींच्या मदतीने या दोन भाषांमधले शहाणपणाचे सारखे धागे शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. पण पुढे जाण्याआधी एक प्रश्न. आपल्या आजी आजोबांकडून आपण ज्या म्हणी ऐकतो त्या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये इतक्या मोठ्या अनुभवांचं सार कसं काय दडलेलं असतं, नाही का? चला, आज याच शब्दांमधल्या ज्ञानाचा खजिना जरा उघडून पाहूया. आता आपण थेट काही उदाहरणांकडे जाणार आहोतच, पण त्याआधी म्हण म्हणजे नेमकं काय हे एकदा पटकन समजून घेऊया. कारण बघा, म्हणी म्हणजे फक्त काही शब्द नसतात. त्या आपल्या संस्कृतीचं, आपल्या विचारांचं एक प्रतिबिंब असतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर म्हण म्हणजे अनुभवाचं एक छोटंसं पॅकेट. आपल्या पूर्वजांनी आयुष्यात जे काही अनुभवलं, जे शहाणपण मिळवलं, तेच आपल्याला या छोट्या चटकेदार वाक्यांमधून मिळतं. चला तर मग बघूया हे अनुभवाचे पॅकेट्स आपल्याला काय सांगतात. आपली सुरुवात अशा एका गोष्टीने करूया जी यशस्वी होण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची असते, आणि ती म्हणजे मेहनत आणि चिकाटी. जगात कुठेही जा, कष्टाचं महत्त्व कुणीच नाकारू शकत नाही. पाहूया आपल्या आणि इंग्रजी भाषेत हे कसं सांगितलं गेलं आहे. इंग्रजीत एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, ॲज यू सो, सो शॅल यू रीप. आणि गंमत म्हणजे काय, आपल्या मराठीतही अगदी तसंच म्हटलंय, पेराल तसे उगवेल. कमाल आहे ना, दोन वेगवेगळ्या संस्कृती, हजारो महिलांचं अंतर, पण विचार मात्र अगदी एक. याचा अर्थ एकदम सरळ आहे. जे कर्म कराल तेच फळ मिळेल. चांगले कष्ट घेतले तर फळही चांगलंच मिळणार. अगदी परीक्षेच्या अभ्यासासारखं आहे हे. जितका जास्त अभ्यास कराल तितके चांगले मार्क मिळणार. एका अर्थी हा निसर्गाचा, कर्माचाच सिद्धांत आहे. आता पुढची म्हण बघा. इंग्रजीत म्हणतात, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो. पण आपल्या मराठीत यासाठी जी म्हण वापरली आहे ना, ती ऐकून थक्क व्हायला होतं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आहाहा, काय सुंदर कल्पना आहे. अर्थ दोन्हीचा एकच आहे की सराव करत राहा, यश नक्की मिळेल. पण मराठी म्हणीची खोली बघा जरा. वाळूतून तेल काढणं खरं तर शक्य आहे का? नाही. पण ही म्हण आपल्याला सांगते की जर चिकाटी असेल तर अशक्य गोष्टसुद्धा शक्य होऊ शकते. हेच तर आहे चिकाटीचं खरं सामर्थ्य. चला, आता मेहनतीकडून पुढच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे ज्ञान आणि सावधानगिरी. आयुष्यात घाई गडबडीत निर्णय घेऊन कुठे चालतंय? नाही. विचार करूनच प्रत्येक पाऊल उचलायला हवं. पाहूया याबद्दल म्हणी काय सल्ला देतात. इंग्रजीत एक खूपच प्रसिद्ध म्हण आहे, लुक बिफोर यू लीप. म्हणजे उडी मारण्याआधी खाली नक्की बघा. आणि आपल्याकडे तर हे अगदी सरळ आणि सोप्या शब्दांत सांगितलं आहे. आधी विचार करा, मग कृती करा. संदेश एकदम स्पष्ट आणि थेट आहे. याचा अर्थ असा की कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे चांगले आणि वाईट परिणाम काय होतील याचा विचार करा. समजा नोकरी सोडायची असेल तर आधी दुसरी नोकरी हातात आहे का हे बघणं शहाणपणाचं ठरतं. नाहीतर नंतर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. हाच अविचारीपणा टाळण्याचा सोपा मार्ग आहे. आता पुढची म्हण तर आणखी गमतीशीर आणि तितकीच महत्वाची आहे. इंग्रजीत म्हणतात, अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. आणि मराठीत तर याचा जवळजवळ भाषांतरच आहे, वेळेवर घातलेला 1 टाका 9 टाके वाचवतो. किती व्यावहारिक आणि खरा विचार आहे हा, नाही का? अर्थ अगदी सोपा आहे. एखाद्या छोट्या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर ती मोठी होते. कपड्याला लागलेलं लहान भोक जर वेळीच शिवलं नाही तर तो पूर्ण फाटतो आणि मग 9 टाके घालावे लागतात. हाच नियम आपल्या आरोग्याला, नात्यांना आणि कामालाही तंतोतंत लागू होतो. चला तर आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, नाते आणि समाज. कारण माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही. बघूया मानवी नात्यांबद्दलचं सत्य या म्हणींमधून कसं समोर येतं. इंग्रजीत मैत्रीबद्दल एक खूप सुंदर म्हण आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आणि आपल्या मराठीतही अगदी काळजाला भिडणारं वाक्य आहे जे आपण नेहमीच ऐकतो, गरजेला धावून येतो तोच खरा मित्र. याचा सरळ अर्थ आहे की जो आपल्या चांगल्या वाईट काळात, विशेषतः वाईट काळात आपल्यासोबत उभा राहतो, तोच आपला खरा दोस्त असतो. मैत्री ही फक्त बोलण्याने नाही तर कृतीतून सिद्ध होते. आणि हे फक्त आपल्याकडेच नाही तर संपूर्ण जगात मांडलं जाणारं सत्य आहे. आता एक खास मराठी म्हण जरा ऐका. एकाच माळेचे मणी. हे वाक्य ऐकल्यावरच डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, नाही का? एकाच धाग्यात ओवलेले, एकसारखे दिसणारे सुंदर मणी. आता गंमत बघा. याच अर्थासाठी इंग्रजीत एक पूर्णपणे वेगळी कल्पना वापरली आहे, बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. म्हणजे सारख्या पिसांचे पक्षी नेहमी एकत्र उडतात किंवा एकत्र राहतात.
कल्पना किती वेगळी आहे पण अर्थ मात्र अगदी तोच. याचा अर्थ असा की सारख्या विचारांची, सारख्या स्वभावाची किंवा सारख्या सवयींची माणसं आपोआप एकमेकांकडे ओढली जातात आणि एकत्र येतात. पण खरं सांगायचं तर मराठीतली एकाच माळेचे मणी ही कल्पना जास्त घट्ट आणि सुंदर वाटते, नाही का? तर मग या सगळ्या प्रवासातून काय लक्षात येतं? भाषा वेगळ्या असतील, संस्कृती वेगळी असेल, राहणीमान वेगळं असेल, पण माणूस आणि त्याचे अनुभव हे सगळीकडे सारखेच आहेत. शहाणपणाचा गाभा एकच आहे. महत्वाचे मुद्दे म्हणजे सुख, दुःख, मैत्री, कष्ट यांसारख्या भावना जगभरात सारख्याच आहेत. फक्त प्रत्येक भाषा, प्रत्येक संस्कृती त्याला आपल्या वेगळ्या शब्दांनी आणि कल्पनांनी सजवते. आणि जेव्हा आपण या म्हणी समजून घेतो तेव्हा आपण फक्त भाषा नाही तर त्या संस्कृतीलाही जवळून ओळखतो. आणि जाता जाता एक प्रश्न, आपल्या रोजच्या बोलण्यात अशी कोणती म्हण आहे जी वारंवार वापरली जाते किंवा जी आपल्याला खूप आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण लक्षात ठेवा, म्हणी म्हणजे फक्त जुने शब्द नसतात, ते पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण असतं.